शक्तीपीठ महामार्गावरून आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी विनंती केली आहे। एकाही देवाला माझ्या भक्ताची जमीन जाऊन महामार्ग व्हावा असं वाटत नसेल, पण महाराष्ट्रामधील एका देवाला हा महामार्ग पाहिजे असा टोला त्यांनी लगावलाय। लोटांगण घालत मुंबईपर्यंत येतो, पण वाळवा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे। विविध देवस्थानांना जोडणारे मार्ग आधीपासूनच आहेत, मग नव्या मार्गाचा अट्टहास कशासाठी असा सवाल देखील जयंत पाटील यांनी ईश्वरपूर इथल्या जाहीर मेळाव्यामध्ये उपस्थित केलाय। कुठल्याही देवाला मला रात्री राजशेती स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्ते देवच म्हणतात। आम्ही काय मागणी केलेली नाही, या जे काय आमचा पाठिंबा नाही। आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केलं जातं असे सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन केलेली चालणार नाही। मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे, त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या काया पडतो, शास्त्राने नमस्कार घालतो, मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो, तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।